जय शिवराम मित्रांनो. गुरांना पिण्यासाठी पाणी भरायचं चालू होतं. मोटर चालू झाल्यावर पाणी आलं. माई पण माझ्यासोबत आली होती. त्याला पाण्यातून यायला नको वाटत होतं. ह्याच्यामुळे मी त्याला नको म्हणत होतो. आम्ही येईपर्यंत पाण्याचा ड्रमटम भरला होता, कारण पाईप त्याच्यातच लावून ठेवली होती. मग राहिलेलं सगळं पाणी भरून घेतलं. मग सगळ्या झाडांना मारायला सुरुवात केली. पपई झाडं उचपितली होती. म्हटलं पाणी मारून झाल्यावर काढावी. केळीच्या झाडाला तर अर्धा तास पाणी मारलं तरी वाटतं अजून पाणी लागलं. सगळ्या केळीच्या झाडाला पाणी मारून घेतलं. कटाकटीवर पाईप होती म्हणून जरा ओढली की तिकडून निसटायची. मग लगेच पाईप लावून घेतली. केळीला चांगलेच लागले होते. उन्हामुळे ओढून येत होते पिकायला. शनिवारच्या दिवशी रुईचे पाणी लागतात, त्यामुळे त्याचं झाड पण चांगलं सांभाळलं होतं. त्याला पण पाणी मारून घेतलं. ते झाले की हत्ती तासावर मारायला सुरुवात केली. काम नाही ते काम आहे, काम दाखवायला आली. त्याला दड पाईप उचला ना, आणि काय पप्पा तू बस, मी पाणी मारते. पाणी दिसल्यावर तर आम्हाला लगेच ताण लागते. माईला म्हटलं बाळा तू खेळ, मी करतो काम. मग म्हणलं पांडेकुंडीचा खेळ. पटकन सगळ्या झाडांना पाणी मारून घेतलं आणि ते झाल्यावर सगळ्या गुरांना एक एक करून पाणी दाखवलं. म्हणजे दुपारपर्यंत काळजी नाही. वरण पण दाखवून घेतली.